गूळ आणि शेंगदाणा ह्याचे मिश्रण म्हणजेच फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि लोह यांचा उत्तम स्रोत. आणि हे खाल्ल्यामुळे ऊर्जा मिळते, पचनास मदत होते, हाडे मजबूत होतात, हृदयाचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यासोबतच अशक्तपणा दूर होतो. तर आज आपण बनवणार आहोत ह्याच गूळ आणि शेंगदाण्याचे मऊसूत लाडू. घरात जर वयस्कर माणसं असतील तर तीही आरामात हे लाडू खाऊ शकतात. बिना पाकाचे, बिना तुपाचे हे मऊसूत लाडू फक्त 2 पदार्थांपासून तयार होतात. तर हे गूळ शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो प्रमाणात कच्चे शेंगदाणे, 7 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. त्या जागी तुम्ही 1 चमचा वेलची पूड घेऊ शकता. हिरवी वेलची ऑप्शनल आहे. लाडूमध्ये छान फ्लेवर यावा वेलचीचा, त्यासाठी मी वापरते. तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता. आणि अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचे. तर हे गूळ मी आता बारीक चिरून घेणार आहे. गुळामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं, तर गूळ आणि शेंगदाणा हे दोन्हीही चांगले असतात खाल्लेले. खूप जास्त फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्यासोबतच हाडेसुद्धा मजबूत होतात. तर इथे मी अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी अर्धा किलो बारीक गूळ चिरून घेतलेला आहे. कच्चे शेंगदाणे चांगले निवडून घ्यायचे. त्यानंतर एका कढईमध्ये घालून मंद आचेवर ते कुरकुरीत होईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे. तर जराही कच्चे राहायला नको, मोठी गॅस ठेवायची नाही. बारीक गॅसवर सतत हलवत हे सगळे शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. ते जळायलाही नको किंवा कच्चेही राहायला नको, त्यासाठी बारीक गॅसवरच हे छान भाजून घ्यायचे. तर काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने हे शेंगदाणे सारखे भाजले गेलेले आहेत. कुठूनही काळपट जास्त झालेले नाही आहेत किंवा कमी भाजले गेलेले नाही आहेत. तर आता हे काढून घेऊया. शेंगदाणे भाजत असताना काही वेळेला त्याची सालसुद्धा आपोआप निघायला लागते. त्यावरूनही समजायचं की शेंगदाणे चांगले भाजले जात आहेत किंवा भाजले गेलेले. आता ते मी एका ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवून दिलेले आहेत. तोपर्यंत मी इथे हिरवी वेलची हलकीशी गरम करून घेणार आहे, म्हणजे ती मिक्सरला चांगली पटकन बारीक होईल. तर आता इथे मी गरम झाली तर लगेच काढून ही थंड करायला ठेवून देणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे काढून घेते. माझ्याकडे वेलची पूड रेडी नाही केलेली आहे, म्हणून मी असे अख्ख्या वेलच्या भाजते आणि त्याची आता पूड करून घेणार आहे. तुमच्याकडे असेल तर 1 चमचा तुम्ही घेऊ शकता. शेंगदाणेसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर आता शेंगदाण्याची सगळी साल मी काढून घेणार आहे आणि शेंगदाणे वेगळे करून घेणार आहे. तर तुम्ही इथे अर्धवट साल ठेवू शकता जर तुम्हाला हवी असेल तर, कारण शेंगदाण्याची सालसुद्धा पौष्टिक असते. तर तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धी साल ठेवलेले आहेत, अर्ध्या शेंगदाण्याच्या अर्धे काढलेले आहेत. सगळ्यात अगोदर जी वेलची आपण गरम केलेली ती मिक्सरला बारीक करून घेऊया शक्य होईल तितकी. तर अशी मी सालीसकटच बारीक करून घेतलेली आहे. अजून शेंगदाणे वाटताना ती बारीक होऊन जाईल. तर आता थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आणि छान जाडसर असे वाटून घ्यायचे. बंद चालू करून एकदम जाडसर हे शेंगदाणे वाटून घ्यायचे, बारीक करायचे नाही. शेंगदाण्याचे लाडू 2-3 महिने चांगले टिकावे, त्यासोबतच त्याची चव जी आहे ती कुबट अशी येऊ नये, त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित मंद आचेवर चांगले भाजले गेलेच पाहिजे. जर कच्चे राहिले तर मग काही दिवसांनी त्याची चव बिघडू शकते. तर आता हे तुम्ही पाहू शकता मी असे जाडसर शेंगदाणे वाटून घेतलेत. काही अख्खेसुद्धा राहिलेले आहेत, तर ते तसेच राहू दे, कारण आपण पुन्हा एकदा मिक्सरला ते फिरवून घेणार आहोत, त्यावेळेस बारीक होतील. आता बाकीचे उरलेले शेंगदाणेसुद्धा मी अशाच पद्धतीने जाडसर असे वाटून घेणार आहे. वाटलेले सगळे शेंगदाणे एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत. बनवायला अगदी सोपे, फक्त 2 पदार्थ वापरून हे शेंगदाणे झटपट तयार होतात आणि चवीलाही जबरदस्त लागतात. तर आता हे वाटलेल्या शेंगदाण्यांमध्ये इथे मी बारीक चिरलेला अर्धा किलो गूळ घालणार आहे. गूळ आणि शेंगदाणे आता मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. तुम्ही जर वेलची पूड अगोदरच तयार करून ठेवली असेल तर ह्या स्टेजला तुम्हाला ती वेलची पूड यामध्ये मिक्स करून घ्यायची. तर दोन्ही पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया, म्हणजे ते मिक्सरला वाटताना सुद्धा चांगले वाटले जातील. आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं मिक्सरला घालून वाटून घ्यायचं आहे, पण बारीक करायचं नाही. मिक्सर बंद चालू 1 2 3 4 वेळा करून असे जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे. थोडं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होईल की या मिश्रणाला बाइंडिंग येईल, जसं गुळाचा चिकटपणा आणि जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा मिक्सरला फिरले गेल्यामुळे त्यातलं जे ऑइल आहे एक्स्ट्राचं ते बाहेर पडेल आणि या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल आणि लाडूसुद्धा आपल्याला व्यवस्थित वळता येतील. त्यासोबतच गूळसुद्धा या सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर मस्त हे लाडू वळण्यासाठी मिश्रण तयार होईल.
तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर पुन्हा आता हे उरलेलं मिश्रण आहे ते सुद्धा असंच थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सर बंद चालू करूनच आपल्याला हे वाटायचं. जर तुम्ही सतत चालू ठेवलं तर शेंगदाणे पूर्ण बारीक होऊन जातील आणि एकदम चिकट असं मिश्रण तयार होईल, म्हणजे शेंगदाण्यातलं तेल जास्तीचं बाहेर येईल. तर आपल्याला दाणेदार लाडू हवेत, एकदम बारीक शेंगदाणे केलेले नको आहेत. जर तुम्हाला बारीक केलेलं हवं असेल तर तुम्ही थोडं जास्तीचं वाटू शकता, पण दाणेदार लाडू जास्त छान लागतात खायला आणि मऊसुद्धा तयार होतात. तर मी तशाच पद्धतीने हे सगळं वाटून घेणार आहे. गूळ शेंगदाण्याचं सगळं मिश्रण वाटून झाल्यानंतर एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि मग लाडू वळायला सुरुवात करायची. लाडू तुम्हाला किती लहान मोठे हवे त्यानुसार मिश्रण घ्यायचं आणि छान मऊसूत लाडू असे पाहू शकता तयार होतात. अगोदर मिश्रण घेऊन एकाच हाताने गोळा करून घ्यायचा आणि मग दोन्ही हाताच्या सहाय्याने चांगला दाब देऊन हा लाडू तयार करून घ्यायचा. तर मस्त मऊसूत असा हा लाडू तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी हे सगळे लाडू तयार करून घेणार आहे. खायला इतके चविष्ट होतात आणि त्यासोबतच इतके मऊसूत तयार होतात की लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळेच हे खाऊ शकतात. इतके मऊसूत तयार होतात. कुठेही पाक बनवायचं टेन्शन नाही किंवा तूप वापरायचं टेन्शन नाही. फक्त गूळ आणि शेंगदाणा वापरून तुम्ही हे मऊसूत चविष्ट लाडू तयार करू शकता आणि तेही एकदम पौष्टिक. सगळे लाडू मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त छान दाणेदार लाडू तयार झालेत. आता हे लाडू हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर 2 ते 3 महिने हे लाडू आरामात टिकतात. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला हाईप नक्की करा. धन्यवाद.